तर विद्यार्थिनींनो, आज आपण MS वर्डमध्ये फॉन्ट साईज कसा बदलायचा, फॉन्ट कसा बदलायचा आणि त्यासोबत आणखी कोणकोणत्या गोष्टी करता येतात हे पाहणार आहोत. तर आपण आधी MS वर्ड चालू करूयात. मागच्या वेळेस प्रॅक्टिकल फर्स्ट ही फाईल मी बनवली होती. ही फाईल तुम्ही डबल क्लिक करून ओपन करू शकता. या ठिकाणी ही फाईल ओपन झालेली आहे. आता आपण इथे काहीतरी मॅटर टाईप करूयात. उदाहरणार्थ आपण आपला जो दररोजचा प्रेयर आहे, प्रतिज्ञा आपण म्हणतो, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ठीक आहे, 2 वाक्य आपण इथे टाईप केलेली आहेत. आता आपल्याला हे जे लेटरिंग दिसतं आहे INDIA, या लेटरिंगचं आपण स्टाईल चेंज करू शकतो. म्हणजे त्याला वेगवेगळ्या आकारामध्ये आणि डिझाईनमध्ये आपण बदलू शकतो. उदाहरणार्थ मला इंडिया हा एकच शब्द किंवा इंडिया इज माय कंट्री हा एक शब्द, हे वाक्य जर त्याचं स्टाईल बदलायचं असेल तर या ठिकाणी होम टॅबमध्ये हा जो फॉन्ट नावाचा ग्रुप आहे, या फॉन्ट ग्रुपमध्ये एवढे शॉर्टकट्स आयकॉन त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. याचा काय काय उपयोग करता येतो हे आपण आज समजावून घेऊयात. ठीक आहे, तर ते कॅलिब्री नावाचा हा एक फॉन्ट आहे. तो फॉन्ट या आपल्या टेक्स्टला दिला गेला आहे. हे डिफॉल्ट सिलेक्टेड असतं. तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. मी काय केलं, त्यासाठी आधी आपल्याला ज्या टेक्स्टचा फॉन्ट आपल्याला बदलायचा आहे ते टेक्स्ट आधी सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जो भाग सिलेक्ट करायचा आहे त्याच्यावर माऊसने या पद्धतीने क्लिक करून ओढावं लागतं आणि तो भाग ग्रे कलरमध्ये जातो. तो सिलेक्ट झालेला आहे असा याचा अर्थ होतो. आता आपण इंडिया इज माय कंट्री हा भाग सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, माऊसने त्या भागावर क्लिक करत ड्रॅग करायचं आणि जेवढा भाग पाहिजे तेवढा सिलेक्ट करून क्लिक सोडून द्यायचं. आता इथे या फॉन्ट ग्रुपमध्ये कॅलिब्री हा फॉन्ट सिलेक्टेड आहे. जर या ठिकाणी मी या डाऊन ॲरोला क्लिक केलं तर मला या पद्धतीने अनेक फॉन्ट्स या ठिकाणी दिसतात. ठीक आहे, तर हे जे आहेत हे बाकीचे फॉन्ट माझ्याकडे हे सिस्टीममध्ये, कम्प्युटरमध्ये भरलेले आहेत, लोड केलेले आहेत आणि त्याचा आकार कसा आहे हे सॅम्पल त्याच्या नावामध्ये दिसत आहे. आता हा अल्जेरियन फॉन्ट आहे आणि जर मी हा निवडला तर पाठीमागे देखील तो फॉन्ट कसा दिसेल त्या आपल्या टेक्स्टला या ठिकाणी दाखवलेला आहे. मी हे काय करतो आहे, सिलेक्ट करतो आहे. हे बघा, तर या ठिकाणी काय झालं आहे, इंडिया इज माय कंट्री हे वाक्य पूर्णपणे अल्जेरियन फॉन्टमध्ये दिसत आहे आणि हे कॅपिटल अक्षरामध्ये असल्यामुळं सर्व अक्षर आपोआप कॅपिटल झालेली आहेत. आपण आता काय करूयात, दुसऱ्या ओळीला आपण दुसरा एखादा फॉन्ट या ठिकाणी ॲडजस्ट करूयात. तर संगणकामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेला फॉन्ट कोणता आहे तर तो टाइम्स न्यू रोमन. आता मी या ठिकाणी कॅलिब्री सिलेक्ट केलेला आहे तर इथे डायरेक्ट मी टाइम्स टाईप करतो, TIMES. हे बघा, टाइम्स न्यू रोमन हा शब्द या ठिकाणी आपोआप सिलेक्ट झालेला आहे. जर मी याला क्लिक केला तर अशा पद्धतीने काय होईल, ऑल इंडियन्स हे जे वाक्य आहे हे टाइम्स न्यू रोमन या स्टाईलमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि हे याच्या पुढे जर तुम्ही टाईप करायला लागलात तर आपोआपच त्यातली जी अक्षरे आहेत ती सगळी याच पद्धतीने या स्टाईलमध्ये दिसायला लागतील. हे झालं फॉन्ट आपण चेंज केलो आपण. याचबरोबर खूपसे फॉन्ट यामध्ये आहेत. तुम्हाला जो फॉन्ट आवडतो तो फॉन्ट तुम्ही निवडू शकता. चला आता आपण पुढे जाऊयात. याच्यानंतर काय करता येतं, समजा मला इंडिया हा शब्द मोठा करून हवा आहे, म्हणजे त्याचा आकार मोठा करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तर या ठिकाणी फॉन्ट ग्रुपमध्येच डिफॉल्ट साईजचा आकार दिलेला आहे. तुम्ही काय करू शकता, या डाऊन ॲरोला क्लिक करा आणि हे बघा 11, 12, 13, 14, 13 नाही आहे, 14, 16, 18, 20 तुम्हाला जो आकार हवा आहे तो या ठिकाणी तुम्ही निवडा. मी 22 निवडला. इंडिया हा एकच शब्द या ठिकाणी मला मोठा करून मिळालेला आहे. ठीक आहे, आता मला इंडियन्स हा शब्द जो आहे तो
थोडासा ठळक करायचा आहे. मग ठळक करण्यासाठी आपल्याकडे बी हे अक्षर त्यांनी आयकॉन स्वरूपात दिलेलं आहे. जर मी त्याला क्लिक केलं तर ते अक्षर काय होतं, अशा पद्धतीने ठळक होतं. ठीक आहे, इंडियन्स हा शब्द या ठिकाणी ठळक झालेला आहे. आता मला ब्रदर्स अँड सिस्टर्स, ब्रदर्स आणि कंट्रोल धरून पुन्हा पुढचा शब्द सिस्टर्स, मी अँड घेतलं नाही, मला ब्रदर्स आणि सिस्टर या दोन शब्दालाच काय करायचं आहे तर तिरकं करायचं आहे, त्याला इटालिक असं म्हणतात. मग मी काय केलं, सिलेक्शन करताना मी सुरुवातीला ब्रदर्स सिलेक्ट केलं, आपण जशा पद्धतीने इंडिया सिलेक्ट केलं होतं तसं. आता मी कंट्रोल कीबोर्डवरचा कंट्रोल बटन धरून काय केलं, सिस्टर्स हा शब्द ड्रॅग करून सिलेक्ट केलेला आहे. या पद्धतीने तुम्ही ॲट ए टाईम एकाच वेळेस दोन किंवा अनेक शब्द कंट्रोलच्या सहाय्याने सिलेक्ट करू शकता आणि त्याला आपण आय फॉर इटालिक, इटालिक करतात म्हणजे काय करतात, अक्षरं सगळी इटालिसाइज होतात म्हणजे तिरकी होतात. हे पहा, ही अक्षरे तिरकी झाली. ठीक आहे. हां, आता मला यातलं कंट्री हा जो शब्द आहे तो त्याच्या खाली एक रेष यावी असं मला वाटतं. त्यासाठी अंडरलाईन नावाचा एक ऑप्शन त्याने दिलेला आहे. याच्यामुळे काय होतं, टेक्स्टच्या खाली अंडरलाईन येते. हे पहा, इंडिया इज माय कंट्री, कंट्रीच्या खाली आपण जो सिलेक्ट केलेला आहे शब्द त्याच्या खाली एक आडवी रेष आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण या फॉन्ट ग्रुपमधून त्याचा फॉन्टचा स्टाईल म्हणजे फॉन्टचा प्रकार बदलू शकतो, त्याचा आकार म्हणजे साईज बदलू शकतो, कमी किंवा जास्त करू शकतो, त्याची जाडी म्हणजे त्याला ठळक करू शकतो, बोल्ड करू शकतो, इटालिक करू शकतो आणि एखाद्या शब्दाला किंवा वाक्याला आपण अंडरलाईन पण करू शकतो. ठीक आहे. आता इथे मला समजा एखाद्या शब्दाला खोडायचं आहे, नको आहे असं दाखवायचं आहे मला, हा शब्द नको आहे. समजा मला ऑल हा शब्द या ठिकाणी नको आहे आणि तिथे मला इथे ए बी स्ट्राईक थ्रू या जर आयकॉनला मी क्लिक केलं तर ऑल हा शब्द खोडला आहे असं या ठिकाणी दिसतंय. म्हणजे एखाद्या वाक्यातील पॅराग्राफमधील एखादा शब्द एखादा वाक्य आपल्याला खोडला आहे असं दाखवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण स्ट्राईक थ्रू त्याला देऊ शकतो. हे केव्हा वापरतात, समजा तुम्ही एखादं काम करत आहात आणि तुम्ही तुमच्या कामाची लिस्ट बनवलेली आहे. ओके, उदाहरणार्थ डू दी स्टडी ऑफ सायन्स. ओके, आणि त्यानंतर तुम्ही दुसरे टास्क बनवलेलं आहे, उदाहरणार्थ गो टू फ्रेंड्स हाऊस. आता यातलं पहिलं काम तुमचं पूर्ण झालेलं आहे आणि हे तुम्हाला आता झालं आहे असं दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्ही त्याला स्ट्राईक थ्रू करू शकता. याचा अर्थ तुमचं ते काम झालं आहे आणि आता मला पुढची कामं करायची आहेत. अशा पद्धतीनं या स्ट्राईक थ्रूचा तुम्ही उपयोग करू शकता. याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल की काही अक्षरं आपण एखाद्या अक्षराच्या डोक्यावर किंवा पायाजवळ लिहित असतो. ते कसं आणि का हे बघूयात आपण. उदाहरणार्थ समजा पाण्याचं रेणुसूत्र तुम्हाला माहीत आहे H2 आणि O असे आहे. आता हे 2 जे आहे हे Hच्या अगदी खाली पायाच्या जवळ असतं. मग त्यासाठी त्याला आपण सिलेक्ट करायचं आणि इथे X2 म्हणजे सबस्क्रिप्ट असं त्याला म्हणतात. जर आपण त्याला सिलेक्ट करून सबस्क्रिप्टला क्लिक केलं, X2ला क्लिक केलं तरी बघा H2O या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी लिहून मिळतं. त्याचबरोबर समजा आपण तापमान सांगताना टेम्परेचर सांगताना काय करतो तर डिग्री सेल्सिअस असं लिहितो. ठीक आहे, किंवा स्क्वेअर लिहिताना एखाद्या अंकाच्या डोक्यावर 2 लिहितो, क्यूब लिहिताना त्याच्यावर 3 लिहितो. तर हे लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. उदाहरणार्थ 37 मला डिग्रीसाठी 0 लिहायचं आहे आणि सेल्सिअसला सी कॅपिटल लिहायचं आहे. आता इथं हा जो 0 आहे तो डिग्रीचा संकेत करणार आहे, म्हणजे डिग्री आहे असं दाखवला जाणार आहे. त्यासाठी काय केलं मी, त्याला सिलेक्ट केलं आणि हे जे सुपरस्क्रिप्ट आहे एक्स स्क्वेअरचं सुपरस्क्रिप्ट याला म्हणतात, त्याला मी क्लिक करतो. तर काय होईल, हा जो 0 मी टाईप केला होता तो छोटा होईल आणि 7च्या वर किंवा 7च्या वरच्या भागात जाऊन तो बसेल. तर अशा पद्धतीनं आपण डिग्री लिहू शकतो किंवा आपण स्क्वेअर पण लिहू शकतो. उदाहरणार्थ 3चा
स्क्वेअर मला लिहायचं आहे. 3चा स्क्वेअर लिहिताना मला 2 लिहावं लागणार आहे, म्हणून मी 2 लिहून घेतलं, त्याला सिलेक्ट केलं आणि सुपरस्क्रिप्टला क्लिक केलं तर हा झाला 3चा स्क्वेअर. तर या पद्धतीनं तुम्ही या सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्टचा उपयोग करू शकता. याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट्स देता येतात. म्हणजे तुम्ही आता इंडिया शब्द आहे, या इंडिया शब्दाला तुम्हाला ग्लो करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी ते करू शकता. याला क्लिक केलात तर तुम्हाला अनेक पर्याय या ठिकाणी दिसत आहेत. हे बघा, आता या ठिकाणी मी जो पर्याय निवडेन त्यानुसार ते अक्षरामध्ये तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल. हे पहा, आता मी हे सिलेक्ट केलं. काय केलं यांनी, तर इंडिया या शब्दाला त्यांनी कलर वेगळा दिला आणि त्याला 3D स्वरूपात त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्याला. म्हणजे आपण डिझायनिंग पार्ट जो आहे टेक्स्टला वेगवेगळे डिझाईन्स याच्यातून करू शकतो. आता कंट्री हा शब्द आहे, या कंट्री या शब्दाला मला समजा या ठिकाणी हायलाईट करायचं आहे, तर मी या ठिकाणी हा कलर निवडू शकतो किंवा यातला कुठलाही कलर आपण बघा घेऊ शकतो. म्हणजे त्या अक्षराच्या पाठीमागे तो कलर आपल्याला दिसेल आणि याचा अर्थ असा आहे की ते अक्षर हायलाईट झालेलं आहे. ठळकपणे लक्षात येण्यासाठी हायलाईट आपण करत असतो, अशा पद्धतीने हे हायलाईट करता येईल. त्यानंतर एखाद्या शब्दाला आपल्याला रंग द्यायचा आहे, म्हणजे इंडियन्स हे शब्द जे आहे ते काळ्या अक्षरात लिहिलेलं आहे, आपण त्याचा रंग बदलून देऊ शकतो. समजा मला त्याला वेगळा रंग द्यायचा आहे, काहीतरी ठळक असा उठेल असा, तर इथं मला तो रंग दिसत नाही आहे. मग मी काय करेन, मोर कलर्समध्ये जाईन आणि इथे मला खूप कलर मिळतात. आता मी थोडंसं बाजूला घेतो. आता यातला मला समजा हा थोडासा पिंक कलर आवडतो आहे, समजा मी तो घेतला आणि याला सिलेक्ट करून ओके म्हणालो, तर इंडियन्स हा शब्द बघा अशा पद्धतीच्या डार्क पिंक कलरमध्ये मला दिसतो आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या फॉन्ट ग्रुपमध्ये ही सर्व कामे करू शकतो. आता इथं आणखी बरीचशी तुम्हाला आयकॉन दिसत आहेत. ठीक आहे, आता हे जे आहे हे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग, ह्याला जर तुम्ही क्लिक केलात आणि त्याच्या आधी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. उदाहरणार्थ हे आपण सिलेक्ट करूयात 3चा वर्ग किंवा 3 स्क्वेअर आणि याला क्लिक करूयात. काय झालं, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या 3चा जो वर्ग आहे 3चा स्क्वेअर जो दिसतो आहे तो गेला आणि नॉर्मल 32 अशा पद्धतीचा एक संख्या आपल्याला मिळाली इथे. आणि त्याचा जो फॉन्ट स्टाईल आहे तो पण कॅलिब्री झालेला आहे, म्हणजे वर्डमध्ये जो डिफॉल्ट फॉन्ट स्टाईल आहे तोच त्याला मिळालेला आहे. म्हणजे आपण एखादं काम करत असताना आपल्याला मूळ स्टाईल पाहिजे असेल फॉन्टची, तर आपण या पद्धतीने सर्व फॉर्मॅटिंग त्याचं क्लिअर करू शकतो. आपण जे काही त्याला बोल्ड, इटालिक, अंडरलाईन केलेलं आहे, ग्लो दिलेला आहे, हायलाईट केलेला आहे किंवा कलर केलेलं आहे, सगळं निघून जातं आणि बेसिक स्टाईलमध्ये तो आपल्याला दिसायला लागतो. या ठिकाणी आणखी 2 तुम्हाला आयकॉन दिसत आहेत. हा आहे फॉन्ट इन्क्रीज करण्यासाठी. समजा मी ह्याला क्लिक केलं तर 32 हे सिलेक्टेड आहे, त्यामुळे काय होईल, त्याचा आकार हा वाढत जाईल. वर बघा इथे 20 झालं आहे, आता आणखी वाढवतो तो 22 होईल. या पद्धतीने तो वाढत जाईल आणि इकडे डाऊन ॲरो आहे आणि त्याचा आकार पण एपेक्षा आधीच्या लहान आहे. आता आपण जर ह्याला क्लिक करत गेलो तर त्याचा फॉन्टचा साईज हा आपोआप कमी होत जातो. म्हणजे आपण इथूनही कमी जास्त करू शकतो आणि इथूनही कमी किंवा इथून जास्त करू शकतो. या पद्धतीने आपण पेजवर अवेलेबल सर्व एरियामध्ये जो काही टेक्स्ट आहे त्याला आपण चेंजेस पटापट या ठिकाणी करू शकतो. याच्या व्यतिरिक्त पण आपण फॉन्टचा हा जो कॉर्नर आहे ह्या फॉन्ट ग्रुपचा, याला क्लिक करून आपण फॉन्टच्या सर्व गोष्टी ज्या बाहेर दिसत आहेत त्या इथं देखील दिसत आहेत. इथून देखील आपण स्ट्राईक थ्रू, डबल स्ट्राईक थ्रू, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट, स्मॉल कॅप, ऑल कॅप्स, हिडन वगैरे गोष्टी या ठिकाणी करू शकतो. फॉन्टचा स्टाईल पण आपण या ठिकाणी बदलू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला बाहेर करता येतात त्याच गोष्टी आपल्याला इथे आतल्या या विंडोमध्ये देखील करून मिळतात. तर अशा पद्धतीनं आपण कोणत्याही प्रकारच्या फॉन्टचं फॉर्मॅटिंग या ठिकाणी फॉन्ट या ग्रुपमधनं करू शकतो. तर विद्यार्थिनींनो, तुम्ही तुमच्या कोणत्याही एका पॅराग्राफमध्ये किंवा प्लेज जी आहे आपली प्रतिज्ञा जी आहे ती देखील तुम्ही टाईप करून त्याला पाहिजे तसं तुम्हाला फॉर्मॅटिंग करून एक पान प्रिंट करून तुमच्या कम्प्युटरच्या वहीमध्ये चिटकवा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय काम केलेलं आहे हे प्रॅक्टिकली फॉन्ट स्टाईल किंवा फॉन्ट फॉर्मॅटिंगमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर तुम्ही हे सर्व करून प्रॅक्टिकल पूर्ण करा. ओके.